नमस्कार, मी डॉक्टर नम्रता पाटील, क्लिनिक हेड, माधवबाग क्लिनिक, लोणी काळभोर, पुणे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मधुमेह म्हणजे काय, तो कशामुळे होतो, त्याचे प्रकार आणि लक्षणे पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मधुमेहाचे अचूक निदान. डायबिटिक म्हणजे मधुमेहाच्या पेशंटमध्ये त्यांच्या लक्षणांसोबत काही ब्लड टेस्ट करून घेणं तितकंच गरजेचं आहे, जसं रॅन्डम ब्लड शुगर, फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल आणि HbA1c टेस्ट. HbA1c टेस्ट म्हणजे ग्लायकोलेटेड हिमोग्लोबिन टेस्ट. याच्यामध्ये तुमची मागील 3 महिन्यांमधील ब्लडमधील ॲव्हरेज ब्लड शुगर किती होती हे आपल्याला समजतं. HbA1c टेस्टचे रिपोर्ट्स जर 5.7 पेक्षा कमी असेल तर याला आपण नॉन डायबेटिक असे म्हणतो. HbA1c टेस्टची रेंज जर 5.7 ते 6.4 पर्यंत असेल तर याला आपण प्री डायबेटिक असे म्हणतो. अशा कंडिशनमध्ये आपण काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात होणारा डायबिटीस हा आपण रोखू शकतो. त्याचबरोबर HbA1c ची रेंज जर 6.5 पेक्षा जास्त असेल तर याला आपण डायबिटीस आहे असेच समजतो. त्याचबरोबर HbA1c टेस्ट ही कोणी करावी? ज्यांच्यामध्ये ऑलरेडी डायबिटीस आहे हे समजलेलं आहे अशा व्यक्तींनी HbA1c टेस्ट ही दर 3 महिन्यांनी करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये लठ्ठपणा म्हणजेच ओबेसिटी, त्याचबरोबर फॅमिली हिस्ट्री म्हणजे आई किंवा वडिलांना डायबिटीस आहे अशा व्यक्तींनी दर 6 महिन्यांनी HbA1c टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. तसेच ज्या स्त्रियांमध्ये पाळीच्या तक्रारी आहेत किंवा वारंवार वजन वाढत आहे, त्याचबरोबर ज्यांच्यामध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे गर्भधारणेसंदर्भात अनेक अडचणी येत असतील अशा स्त्रियांनी वर्षातून एकदा HbA1c टेस्ट करून घेणं गरजेचं आहे.